नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. खासदार सुप्रिया सुळेंची ट्विट करत उद्धव ठाकरेंना विनंती. महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रहाची विनंती. महाराष्ट्राला वेठीस धरू पाहणाऱ्या भैयांना मराठीतून धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट. कोल्हापूरच्या इचलकरंजीला आणखी एक आमदार मिळणार. सुरेश हाळवणकर विधान परिषदेवर जाणार. कोर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. धाराशिवच्या भूममध्ये पुतळा वाद अखेर मिटला. आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून गेल्या 1.5 महिन्यांपासून वाद सुरू. दोन्ही पुतळे एकाच चौकात बसवल्यानं वाद मिटला. कोल्हापुरातील दूध संस्थांच्या सुनावण्या पुन्हा लांबणीवर. 1108 संस्थांपैकी केवळ 65 चीच सुनावणी पूर्ण. वारंवार अडथळ्यांमुळे संस्था चालकांमध्ये नाराजी. NCERTCनं मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमातून वगळला. NCERT विरोधात साताऱ्यात निषेध आंदोलन. श्रीमंत छत्रपती ऋषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. मुंबईत लव्ह जिहाद झाल्याचा भाजपचा आरोप. 19 वर्षांचा तरुणीचा छळ झाल्याचा भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांचा आरोप. पोलिसांकडून आरोपीला अटक. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोल्हापूर महापालिकेची तातडीची हालचाल सुरू. तावडे हॉटेल, गांधीनगर रोड आणि उजगाव परिसरातील मिळकतींचा तातडीनं सर्वे. सह्याद्रीत ब्लॅक पॅन्थरचा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद. वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्साहाचं वातावरण. परभणीच्या पालममध्ये 112 सेवेचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. खोटे कॉल करून दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.